नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ बोरनान। हा सोहळा केवळ संस्काराचा आणि परंपराचा भाग नसून आनंद, आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक क्षण असतो। संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो। कारण की संक्रांतीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरामध्ये लहान मुलांचे बोरनान हे केले जाते। आता बोरनान म्हणजे काय, तर बोरनान या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। बोराने घातलेली अंघोळ, बोर म्हणजे बोर आणि स्नान म्हणजे अंघोळ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनान कधी आणि कसे घालावे, बोरनान करताना मुलांना कोणत्या रंगाची कपडे घालावी आणि कोणत्या रंगाची कपडे ही चुकूनही घालू नये, किंक्रातीला नाही जमलं तर आपण बोरनान कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावं, मंत्र, अशी बोरनानाविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला बुधवारी आलेली आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला गुरुवारी करीदिन म्हणजे किंक्रांत आहे। किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनान हे घातले जाते। तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान हे घालू शकता। खरं तर किंक्रांती दिवशी आवर्जून बोरनान हे केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान केलं तरीही चालेल। आता बोरनान हे किती वर्षापर्यंत करावं, तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत करतात। तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष मुलाला बोरनान हे घालू शकता। काही जण फक्त 3 वर्षच बोरनान करतात। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। एकूण 3 वर्ष केलं किंवा 5 वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरनान हे मुलाचं आणि मुलीचं या दोघांचं देखील करतात। तसेच बघा, बोरनान हे शिशु संस्कार म्हणून बोरनान केलं जातं। बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान हे केलं जातं। लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळं, भाज्या जसे की बोर, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किटे, खारी बिस्किटे अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांच्या डोक्यावरून आंघोळ घातली जाते आणि यालाच आपण बोरनान असे म्हणतो। मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं। लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवारासोबत बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते। म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याचं शरीर सदृढ बनत असतं, त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे। आता बोरनान हे कधी घालावं, तर बघा, बोरनान हे तुम्ही शक्यतो दुपारनंतर घालावं। सायंकाळी तुम्ही 4, 5, 6, 7 वाजता तुम्ही मुलांना बोरनान हे घालू शकता। तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारामध्ये छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे। तसेच काही स्त्रियांना देखील तुम्ही बोलवू शकता। 5 किंवा 7 सुवासिनी बोलवायच्या आहेत आपल्या बाळाला औषण करण्यासाठी। तसेच घरामध्ये मोठी अशी चटई, सतरंजी वगैरे काहीतरी अंतरायचं आहे, त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं आहे। म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची आहे, बोरनान घालायचं आहे, त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं। पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाची कपडेही घालायचे आहेत। बघा, मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो, तर मुलीला काळ्या रंगाचे खणाचे परकर, पोलके किंवा फ्रॉक घातला जातो। त्याप्रमाणे बाळाला कपड्यावर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात। मुलांना भासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात, तर ते दागिने आपल्याला घालायचे आहेत। या शृंगारामुळे, या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते, म्हणजेच आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतं। आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे। पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं बाळ असेल,
तर ते बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं, किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरनान घालण्याची काही गरज नाही. तुम्ही पुढील वर्षापासून म्हणजेच पुढील संक्रांतीला पण तुम्ही बोरनान हे घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्याला त्रास होऊ शकतो, मुलं रडतात, त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरनान घालू शकतो. उत्सव मूर्ती म्हणजे आपलं बाळ बोरनासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं आहे. बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवती गोल करून बसवायचं आहे, कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने आंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल. तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औषण करायला सांगायचं आहे. आणि बोरनानाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. आता बोरनान म्हणजे काय तर बघा, जसे की चुरमुरे, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या रेवड्या, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटे, हरभरा, चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. आणि ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. एखादं साहित्य नसेल तरी देखील चालू शकतं. आणि अशा प्रकारे सर्व बोरनानाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती म्हणजेच आपलं जे बाळ आहे, आपलं जे बालक आहे त्या बोरनानासाठी बसवलेलं आहे, तर त्याच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरनान घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजेच आपली आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने किंवा काही ठिकाणी मापटं चिपटं याने सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात, म्हणजे त्यांनी आंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि ही माहिती झाली सर्व बोरनानाविषयी. आता बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडेही घालू नये. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी पद्धत, एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे, त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाची कपडे बाळाला अजिबात घालायची नाहीयेत. तसे तर बोरनान करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला, कारण त्यावरती हलव्याचे दागिने देखील अधिकच उठून दिसतात, त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचीच नसतील तर तुम्ही दुसऱ्या रंगाचे कपडे देखील घाला, फक्त या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका, कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. आणि म्हणून बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अशा गडद रंगाची कपडे देखील घातली तरी देखील चालतात. बोरनानासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही मान सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचा आहे. बाळाला ज्या पदार्थाने आंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे आणि ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरी देखील चालू शकतं. कारण बोरनानाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांना या सीझनमध्ये म्हणजे या ऋतूमध्ये पोटात जावीत हा त्यामागचा खरा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना, त्या मुलांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षा होऊ दे, बाळ सुबत्तेत न्हावून निघू दे, असा यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं देखील बोरनान हे नक्कीच करा. रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही बोरनान हे करू शकता. आता आपण जाणून घेऊया बोरनान करताना मंत्र देखील म्हणायचा आहे, तर ते मंत्र कोणते आहेत बघा. बाळावरती बोर टाकताना जे मंत्र आहे तो म्हणायचा आहे, बोर बोर ये गणपती बाप्पा ये, नारायण नारायण ये, लक्ष्मी ये, सरस्वती ये, सकू सकू पाणी दे, तुपात लोणचं कालवून दे. त्यानंतर बाळावर फळं, बोरस, खोबरे, अन्य गोष्टी टाकताना म्हणायचं आहे, इडा पिडा टळो, बाळाचं आयुष्य वाढो. त्यानंतर बाळाला आशीर्वाद देताना बोलायचं आहे, सुखी समाधानी यशस्वी हो, दीर्घ आयुष्य लाभो, आई बाबांचं नाव मोठं कर. तर बोरनानाचा विधी आणि मंत्र आपल्या घराच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात. आपल्याकडे जी रीत असेल, जी पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद हे या दिवशी आवर्जून द्यायचे आहेत. तर बोरनान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे. या समारंभातील मंत्र, फळं आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत. आपल्या परंपराचा असा हा समृद्ध वारसा पुढे नेणे हीच आपली खरी जबाबदारी आहे.
तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.